बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या 14 वर्षीय बालकाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती। ही घटना मन सुन्न करणारी असून मराठा पाटील युवक समितीच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय। समाजामध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी निष्पाप बालकाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मराठा पाटील युवक समितीच्या वतीने मोताळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं असून यावेळी मोठ्या संख्येने मराठा तरुणांची उपस्थिती होती। मागील आठवड्यात नागझरी तालुका शेगाव येथील कृष्णा कराळे हा शाळकरी मुलगा शेगाव येथे शिकवणी वर्गासाठी आला असताना संत नगरीसारख्या गजबजलेल्या आणि धार्मिक ठिकाणावरून या मुलाचं काही अज्ञात लोकांनी अपहरण केलं आणि दुर्दैवाने 2 दिवसात त्याचं प्रेत हे तिसकेच भास्कन इथं नाल्यात सापडलं। ही घटना अतिशय निंदनीय आहे की शिक्षणाशिवाय मुलांचं भवितव्य नाही आणि शिक्षण घ्याकरता तर शाळकरी ग्रामीण भागातली मुले शहरात येत असताना अशा प्रकारे जर त्यांचा घातपात होत असला तर ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे। समाज कोणताही असो, पण ही जी कोवळी मुले आहेत ज्यांचं भवितव्य आहे, आईवडील डोळाभर स्वप्न पाहून त्यांना पोटाला चिमटा देऊन शहरात शिकवणीसाठी पाठवतात आणि समाजातील काही समाजकंटक पैशाच्या, कारण या मुलाची तर कोणाची दुश्मनी असणारच नाही, दुश्मनी त्याचं वयच नव्हतं, हेवे दावे नसतील, राजकारण नसेल, केवळ पैसा आणि विकृती यातून झालेली घटना आहे। तर आज आम्ही मराठा पाटील युवक समिती मोताळा तालुक्याच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना हा खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकरूंना फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारचं निवेदन इथं दिलेलं आहे। आणि आम्ही पुनश्च सर्वांना विनंती करतो की घटना कुठेही घटो, कोणाच्याही समाजात असो, तर तिथं सर्वांनी आपण आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या पाहिजे। धन्यवाद।